जर का तुमची एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला विकायची आहे आणि बऱ्याचदा असं होतंय की ती प्रॉपर्टी विकली जात नाही, असे अनुभव येतात बऱ्याच ठिकाणी, काहींचे तसे फोन सुद्धा येतात, मग त्याच्यावरती उपाय द्या. लाईव्ह सेशन चालू असतं त्यावेळेला पण हा उपाय विचारला जातो. मग त्यासाठी काय करायचे की त्या घरातील विषय नीट लक्षात घ्या. जर का तुम्हाला फ्लॅट असेल, तुमचं दुकान असेल, ते तुम्हाला विकायचं आहे आणि ते तुमचं विकलं जात नाहीये, त्यासाठी काय करायचंय, त्या दुकानातली किंवा त्या घरातला जाऊन एखादा खिळा, भिंतीवर लावलेला खिळा काढून आणायचा आहे आणि तो लाल रंगाच्या लिफाफ्यामध्ये, लाल रंगाचा जो लिफाफा येतो म्हणजे पाकिट म्हणू शकतो आपण, इन्व्हलप, त्या इन्व्हलपमध्ये तो तुम्हाला घालायचा आहे आणि कुठेतरी वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, कार्य करताना कधीही राहू काळामध्ये करू नका, नाही तर मग तुमचं कार्य नाश होतो, ते कार्य पूर्ण होत नाही. आता रोजचा राहू काळ हा महालक्ष्मी कॅलेंडरवरती दिलेला आहे, तो तुम्ही एखाद्या कागदावर लिहून घ्या आणि तो कागद सदैव आपल्या सोबत ठेवा, म्हणजे रोजचा राहू काळ तुम्हाला कळेल. कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीला जाताना राहू काळामध्ये कधीही बाहेर पडू नका. एकदम सोपा उपाय आहे, तुमची प्रॉपर्टी नक्की विकली जाईल. 100% काही ना काही मार्ग त्याच्यातून निघतील आणि लवकर तुमची प्रॉपर्टी विकली जाईल. अशाच व्हिडिओसह पुन्हा भेटूया. जय भवानी, जय जगदंबा.